आजच्या कार्यक्रमाला उपस्थित कर्मयोगी फाउंडेशन अध्यक्ष श्रीमान पंकजी ठाकरे हे आपली टीम घेऊन आपल्या गावामध्ये आले आणि त्यांना दुःख म्हणजे का हे कळलं आणि ते गोरगरिबाच्या मदतीसाठी इथून धावून आले। हे कर्मयोग जो म्हणतो गीतेमध्ये जो कर्मयोग सांगितला भगवंतांनी आणि कर्मयोग आणि कृती भक्ती याची तालमेल म्हणजे कर्मयोगी फाउंडेशन आज आपल्या समोर दिसते आहे की कोणी कोणाला मदत करत नाही, पण रक्ताचं नातं नसलं जरी भगवंताचं ज्या भगवंतानी या सृष्टीवर मला पाठवलं त्याच पद्धतीने दुर्गाताईला सुद्धा या भगवंताला या सृष्टीवर पाठवलं आणि तिच्या मदतीसाठी एक भाऊ म्हणून म्हणा किंवा काहीतरी म्हणून घेऊन ते आपल्यापर्यंत आले आणि एवढी मदत केली। अशी मदत करणारं मी तर अजून ऐकलं नाही, पाहायला बी नाही। अशी स्वतः मी पहिली वेळ आलो, पहिली वेळ आहे का कोणी म्हणते का बोलते हा पण बोलते नव्हे तर करते व्हा, हे मला आज पहिली वेळ दिसलं। आजपर्यंत असं दिसलं नाही मला। कुणी सांगतात असं करा तसं करा, पण स्वयं येऊन मी असा उपक्रम अजून पाहिला नाही। ही खूप मोठी गोष्ट आहे आणि तेवढं असून हे तुमची संस्था एका दिवसाच्या पगारातून चालते आणि तुम्ही एका दिवसात होऊ शकत नाही हा उपक्रम। तुम्ही यासाठी सातत्याने रुजून म्हणून हा कार्यक्रम आपल्याला उभा दिसतोय। 100-200 का लोक तुमच्या आहे मला मालूम नाही, पण तुम्ही कोणाकडे जात असाल तिथून काही मदत मिळत असेल अशा माध्यमातून तुम्ही कोणाला सहकार्य कोण्या पद्धतीने करायचं एवढी मोठी बुद्धी चालवणं साधी गोष्ट नाहीये। ते त्यावेळेस त्यावेळेस गाडगे बाबा तुकडोजी महाराज झाले, पण आज गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराज आपल्या गावात तुम्ही स्वतः म्हणून आले असं मला वाटतं। हे विचार तुमच्या डोक्यामध्ये रुजणं साधी गोष्ट नाही आणि अशी मदत सगळ्याला करणं करत राहावं। यासाठी माझ्याकडून जर काही तुम्हाला लागलं अपेक्षा असेल किंवा काही जर मदत असेल तर मी तुम्हाला देण्यास तयार आहो आणि जे मला काम चांगलं वाटतं ते मी तर गावामध्ये करतोच, त्याच्यात काही हे नाही, समजले का? आणि असं करत राहा, खरोखरच चांगलं काम आहे आणि खूपच चांगलं आहे। याच्याबद्दल आम्ही तुमचे खूप आभारी आहोत। शत प्रमाणात तुम्हाला मी धन्यवाद देतो की खूपच काम चांगलं आहे। जे माणूस काही करू शकत नाही हे आज आपला हे क्रांती आहे, ही घडणं म्हणजे क्रांती आहे। क्रांती म्हणजे बदल, जीवनामध्ये बदल असणं जरुरी आहे। एवढा बदल होणं काही तुमचा नातेवाईक आहे का इथं कुणी नातेवाईक नाही, पण वाटते माणसाने का कोणी दुःखी आहे ह्या समाजामध्ये। आज आपण पाहतो दुःखी कोण आणि सुखी कोण, कोणी कोणाला मदत करण्यास तयार नाहीये। थोडंशी बी एखाद्याला म्हणलं का थोडंसं इकडे इथं थोडं नाही मला काम आहे म्हणतो, पण एवढं काम घेऊन न काही घेताना नाही काही बोलता काय आपला आदर सत्कार होईल ही अपेक्षा न ठेवता तुम्ही इथपर्यंत आलात यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत आणि असे करत राहा, येत राहा, भेटत राहा, एवढे आम्ही तुमचे आभार मानतो आणि मी माझे